चला पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. एक सांगायचं राहिलं मागच्या व्हिडिओमध्ये, पर्यावरण जे आहे, पर्यावरण आता समजा तुम्ही स्वच्छता निरीक्षकला देखील परीक्षेला पात्र आहे आणि तुम्ही ग्रामसेवक परीक्षेसाठी देखील पात्र आहे. त्यामुळे ग्रामसेवकला पर्यावरण बदल आणि स्वच्छता निरीक्षक याला पर्यावरण असा दोन्हीकडे सिलेबस आहे. अर्थात MPSCला पण पर्यावरण आहेच, परंतु आता सध्याच्या दृष्टीने जे तुमचं फोकस आहे त्या दृष्टीने सांगतो की ही तुम्हाला उपयोगी पडणार आहे दोन्ही ठिकाणी, तर ते एक लक्षात राहू द्या. बरं, आजचा महत्त्वाचा पॉईंट आहे जो टू द एक्झाम पॉईंट. आता ॲक्च्युली सगळेच महत्त्वाचे पॉईंट आहेत, कुठल्या कुठल्या पॉईंटवर तरी आलेलंच आहे, परंतु ह्याला फॅक्च्युअल डाटा किंवा ह्याला फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात असं आपण ह्याला समजूया. ओके, प्रदूषके आणि त्याचे परिणाम. ओके, सल्फर ऑक्साईड्स. ओके, मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, श्वसनाचे विकार, हृदय व फुफ्फुसाचे व्याधी, कमजोर दृष्टी हे असं होतं. आणि पर्यावरणावर होणारा परिणाम, क्लोरोसिस, वनस्पतींच्या उती, मृत पावणे, आम्लवर्षा, पानगळती हे पर्यावरणावर परिणाम याचे होत असतात. नायट्रोजन ऑक्साईड NOx पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट अर्थात पॅन तयार करते. श्वसनाचा विकार होतो, जास्त प्रमाणात असल्यास ते विषारी देखील बनते. ओके, आणि पर्यावरणावर काय परिणाम होतो, आम्लपर्जन्य, पिकांची उत्पादकता कमी होते, ओझोन वायू नष्ट करतो, फळ गळतीमध्ये वाढ होते. धूळ, धूर व धुके यावर परीक्षेत प्रश्न आहे. ठीक आहे, फुफ्फुसांच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेत अडथळे येते, जे मानवी आरोग्यावर परिणाम होणारा पॉईंट आहे. आणि पर्यावरणावर होणारा परिणाम म्हणजे प्रकाश परावर्तित करून हवामानावर परिणाम करते. आणि त्यानंतर कण पदार्थ PM 2.5 व PM10 हे 2.5 हां. हे आता कसं आहे, ज्यावेळेस दिल्लीचं प्रदूषणाची चर्चा होते किंवा कुठल्याही एका शहराची बातमी आपल्याकडे येते दैनंदिन जीवनामध्ये, त्यावेळेस तुम्हाला PM हा शब्द वाचण्यात येत असतो. आणि PMचं विस्तारित रूप लक्षात राहू द्या, पार्टिक्युलेट मॅटर. जास्त अवघड नाही ते, बरोबर. ह्या PM 2.5 आणि PM10चं तुमच्या आपल्या दैनंदिन जीवनावर, मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ते बघा. श्वसन संस्थेचे विकार, दमा, फुफ्फुसांचा दाह, फुफ्फुसांची कार्यक्षमता मंदावणे, हृदयविकाराचा झटका, हाडाचे विकार, कर्करोग, जड धातूमुळे होणारे विषारीकरण हे मानवी आरोग्यावर परिणाम होतात. पर्यावरणावर काय परिणाम होतात, जैवविविधतेवर विपरीत परिणाम, उदाहरणार्थ पानावर काळा थर अथवा काजळी जमा होते. ओके, कार्बन मोनॉक्साईड. ओके, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. आता आपण पाहणार आहोत कार्बन मोनॉक्साईड. रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, हृदय व रक्ताभिसरण संस्थेचे विकार, नवजात बालके, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्ती यांना जास्त धोका याचा असतो. आता कार्बन मोनॉक्साईडमुळे जागतिक तापमान वाढ होते, ही जनरली तुमच्या वाचण्यात आलेलाच प्रश्न आहे, याच्यात काय असं नवीन विशेष नाही. त्यानंतर ओझोन, ज्याचं रेणूसूत्र O3 आहे, त्यानं काय होतं, मानवी आरोग्यावर काय होतं ते बघा. तपांबरामधील ओझोनमुळे श्वसन संस्थेचे विकार होतात, जसे घशाचा त्रास होतो, दमा, फुफ्फुसांचे विकार, छातीत दुखणे अशा प्रकारे परिणाम होतात. त्यानंतर पर्यावरणावर काय परिणाम होतात ते बघा. वनस्पतीवर विपरीत परिणाम होतात, पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट तयार करण्यास मदत करते आणि हरितगृह वायूप्रमाणे कार्यरत असते. त्यानंतर शिसे, रक्तक्षय, ॲनिमिया आजार होतो, रक्ताभिसरण व मज्जासंस्थेवर परिणाम होतो, मानवी आरोग्यावर परिणाम, गरोदरपणा आणि प्रजननावर हानिकारक परिणाम होत असतात. पर्यावरणावर परिणाम काय होतो शिशाचं ते बघा. वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील शिसेचे प्रमाण वाढते. ओके, त्यानंतर अमोनिया मानवी आरोग्यावर काय परिणाम करतं ते बघा. डोळ्यांची जळजळ, नाक, घसा, श्वसनमार्ग व डोळे जळजळणे, दीर्घकालीन प्रभावाने अंधत्व, फुफ्फुसांना इजा व मृत्यू. आणि पर्यावरणावर काय होतं, जलचर प्रजातीवर परिणाम याचा अमोनियाचा होत असतो. आता ॲस्बेस्टॉसचा मानवी आरोग्यावर परिणाम बघा. कर्करोगजन्य, हृदय व फुफ्फुसांचे रोग अधिक बळावतात, फुफ्फुसांचे फायब्रोसिस होऊन श्वसनास त्रास होऊ शकतो. पाराचा काय परिणाम होतो ते बघा. पाऱ्याचा परिणाम मानवी आरोग्यावर, चेतासंस्था, यकृत व डोळ्यांना हानिकारक आहे. पाऱ्याचे 1 मिलीग्रॅम पर क्युबिक मीटर एवढे प्रमाण असणाऱ्या हवेचे सतत 3 महिने श्वसन झाल्यास मृत्यू होते. किती, पाऱ्याचं जर समजा 1 मिलीग्रॅम पर क्युबिक मीटर एवढे प्रमाण असणाऱ्या हवेचे सतत 3 महिने श्वसन झाल्यास मृत्यू होत असतो, हे लक्षात ठेवा.
त्यानंतर आता हवेचा गुणवत्ता निर्देशांक. हवेचा गुणवत्ता निर्देशांकाबद्दल पाहू. जे तुम्ही ज्यावेळेस दैनंदिन जीवनात आपल्या वर्तमानपत्र वाचता त्यावेळेस तुमच्या हे वाचण्यात आलेले असेल. हा निर्देशांक विशिष्ट ठिकाणची हवा प्रदूषणाची पातळी दर्शवतो. हवेच्या गुणवत्तेची माहिती जनतेला सांगण्यासाठी शासनातर्फे या निर्देशांकाचा उपयोग केला जातो. जसा हा निर्देशांक वाढतो तसा सार्वजनिक आरोग्याचा धोका देखील वाढतो. बघा, हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक मूल्य. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आरोग्याच्या दृष्टिकोनातून 0 ते 50 चांगले असते, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम प्रदूषित, 201 ते 300 हवेच्या गुणवत्ता निर्देशांक जर असेल तर खराब म्हटलं जातं. 201 ते 300च्या दरम्यान. 301 ते 400 अगदी खराब आणि 401 ते 500 तीव्र प्रदूषित. ओके. आता वायू प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी उपाय. हा उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला येत असतो आणि येतच असतो. फक्त तुमचा म्हणजे टॅकल कसा करता ते प्रश्न ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. तुम्हाला एक सांगायचं आहे की स्वच्छता निरीक्षकची सध्याची फी 149 आहे मेंटरशिप प्रोग्रामची. त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यानंतर नोट्स देखील आहेत जे तुम्हाला मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वाचण्यास मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळं माहिती दिलेली आहे. ओके. जॉईन करायचं असेल तर करू शकता. वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाय सुचवले गेले. जळाऊ लाकूड, कोळसा व कचरा जाळणे टाळावे. पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा संसाधने वापरावे, जसे सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, अशा गोष्टी. प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करा. त्यानंतर भूजल पातळीवरील प्रदूषण कमी करण्यासाठी धुराड्याची उंची शक्य तितक्या उंच पातळीपर्यंत वाढवली जावे. जे कारखान्यामधील असतात हे धूर निघते ते उंची वाढवावा असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी वृक्षारोपण करावे. हो, वृक्षारोपण केलं तरच मानवा आपण टिकणार आहोत. कारण वृक्ष हे आपल्याला काय देत असतात? दिवसा ऑक्सिजन पुरवठा करत असतात. वृक्ष प्रदूषित वायू शोषून घेतात व त्यांच्या पानावर हवेत तरंगणारे कणयुक्त घटक देखील चिकटत असतात. सार्वजनिक वाहतूक प्रणाली मजबूत करा व वापरा. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक गाडी वापरता, 4 व्हीलर वापरणं वैयक्तिक आणि त्याच म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं, यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये भरपूर लोक जातात आणि प्रत्येकानं जर वैयक्तिक व्हेइकल वापरलं तर प्रदूषण जास्त होत असतं. म्हणून हा एक प्रदूषण नियंत्रणाचा उपाय देखील आहे, जे नेहमी दिल्लीमध्ये याचा वापर व्हावा म्हणून प्रयत्नशील गव्हर्नमेंट करत असतं. त्यानंतर सफरबद्दल पहा. त्याचं विस्तारित रूप लक्षात ठेवायचं तुम्हाला. सर्वप्रथम सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च. ओके. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च हे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला याचं काय विस्तारित रूप लक्षात ठेवायचं आहे. हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली या नावाचा एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प भारत सरकारने सुरू केला आहे. भारतातील मोठ्या महानगरामधील हवेच्या गुणवत्तेची स्थल विशिष्ट माहिती योग्य त्यावेळेस पुरवण्यासाठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई या 4 शहरामध्ये जे आहे ना स्थापित केलेलं आहे. या प्रणालीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये हवामानाशी निगडीत घटनांबद्दल जागरूकता वाढली. सफर हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी हवेच्या गुणवत्तेची स्थिती जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता. बघा, 4 शहरामध्ये सफर सुरुवात केलं. ओके. त्यामध्ये महाराष्ट्रातील एक आहे मुंबई आणि दुसरं आहे पुणे शहर. या 4 शहरात म्हणजे हवेची गुणवत्ता निर्देशांक समजलं. त्यानंतर अहमदाबादमध्ये आहे आणि शेवटी भारताची राजधानी जी आहे ती दिल्ली. या ठिकाणी 4 शहरात ती ओके आहे सुरू. याच्या अगोदर सफरच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं म्हणजे हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी कुठलीही सिस्टीम जी होती ती कार्यरत नव्हती. त्यामुळे हे एक वैशिष्ट्य याचं लक्षात ठेवा. आता पुढे आहे हवा प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा 1981. परीक्षेला सर्वसाधारण प्रश्न जो विचारला जातो तो कायदा कोणत्या वर्षीचा आहे याला टिक मार्क करा किंवा लक्षात ठेवा आणि तुमच्या भिंतीवर वगैरे कुठं लक्षात लिहून ठेवायचं ते लिहून ठेवा, कारण यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे आणि हा सिंपल प्रश्न आहे जो तुमचा चुकला नाही पाहिजे अशी अपेक्षा माझ्याकडून तुमची असेल. हवेचे आता दूषित हवेचे परिणाम काय होतात ते बघा. तात्कालिक परिणाम तर ठीक आहे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे, धाप लागणे, श्वसन संस्थेमध्ये ॲक्यूट ब्रॉन्कायटिस रोग होतो. दीर्घकालीन परिणाम काय होतात? श्वसन संस्थेचे दीर्घकालीन रोग, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसाचा क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग
हे दीर्घकाळ म्हणजे खूप दिवसाच्या नंतर जर समजा ह्याचं हवा प्रदूषितमध्ये राहिलो आपण तर अशा प्रकारचे जे आहेत ते रोग आपल्याला दीर्घ कालावधीमध्ये होण्याची शक्यता असते. त्यानंतर हवामान बदल. हवामान हा बऱ्याच वर्षाच्या कालावधीमधील हवेचा सरासरी नमुना आहे. वातावरणातील बदल एकतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आहेत. मानवी बदलामुळे हवामानावर गंभीर परिणाम होत आहे. ओके. मानवी क्रियामुळे अशा हवामान बदलांचा वेग वाढला आहे. आता असं मानवी मानवी हवामान बदल होण्यासाठी मानवच का जबाबदार आहे? कारण मानवानंच मोठे-मोठे कारखाने केले. वृक्षतोड केलं. ओके. म्हणजे जंगले नाहीशी झाली. मग ह्या सगळ्याला जबाबदार हा मानवच आहे. मानवी बदल जो कारणीभूत आहे, तोच आहे जो हवामान बदल वाढण्याला कारणीभूत आहे. कोण घटक आहे? मानव. 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस तापमानाने अधिक उच्च होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या वेगवान बदलांची अनेक कारणे आहेत. जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि जंगलतोड यासारख्या मानवी क्रियामुळे वातावरणात काही वायूमध्ये वाढ होते. हे उत्सर्जन जसजसे वाढत जाते तसतसे ते हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत असतात. पृथ्वीच्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं, जे आपल्या नेहमीच चर्चेत आलेलं आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगचे साईड इफेक्ट्स सर्वत्र दिसायला लागलेत, हे सरळ स्पष्ट आहे. त्यानंतर हरितगृह परिणाम. ओके. पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणाऱ्या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ म्हणतात. सामान्यतः पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याची काही किरणे शोषून घेतो, त्यामुळे तो उबदार होतो, तर काही उष्णता वातावरणात पसरते. नैसर्गिकरित्या उद्भवणारे वायू वातावरणामध्ये अस्तित्वात असणारे वायू हे उष्णतेचा काही भाग अडवतात आणि त्यास पुन्हा अवकाशात जाण्यापासून रोखतात. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता वाढते आणि तापमानाच्या तापमानात भरीव वाढ होते. ही प्रक्रिया पृथ्वीला पुरेसे उबदार ठेवते आणि पृथ्वीवरील जीवन या तापमान टिकून राहते. ठीक आहे. पृथ्वीवरील जीवन तापमानात टिकून राहते. आता हरितगृहचं जे आहे ते महत्त्व चांगलंच आहे. जर समजा हरितगृह वायू नसतील तर पृथ्वी आपली काय झालं तर बर्फाचा गोळा झाली असती. ओके. त्यामुळं परंतु अति तिथं माती काही गोष्टीमुळं हरितगृह वायूचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागलं. त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगमध्ये झाला. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागलं. त्यामध्ये बघा हरितगृह वायू कोणते असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे. लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड सर्वाधिक जास्त वेळेस प्रश्न विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता घटक किंवा कोणता वायू हा हरितगृह वायू आहे किंवा नाही. हरितगृह वायू कोणकोणते आहेत? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड SOx असं असतं. या वायूंना हरितगृह वायू, ग्रीन हाऊस गॅसेस असे म्हणतात, कारण ते हरितगृहाच्या काचेसारखे कार्य करतात, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते. तपांबरामध्ये उष्णता अडवल्या जाण्याच्या या प्रक्रियेला हरितगृह परिणाम असे म्हटले जाते. ग्रीन हाऊस इफेक्ट, गॅस इफेक्ट. ओके. लक्षात राहू द्या. पुढे जागतिक तापमानवाढ. जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असते. आज मानवी कृतीमुळे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड अशा वायूंची वाढ होत आहे. फ्लोरोकार्बन सारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमान वाढीस जबाबदार ठरतात. ही आहे ना पृथ्वीच्या तापमान वाढीस ठरणारे घटक कोणकोणते आहेत? CO2, SO2, NO2. ओके. कार्बन मोनॉक्साईड. लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या या तापमानवाढीस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. 2-3 व्याख्या आणि डिस्क्रिप्शन किंवा कोणते पॉईंट आहेत ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया त्या पाहू. औद्योगिक क्रियेतून कोणते हरितगृह वायू उत्सर्जित होतात ते बघा. कार्बन मोनॉक्साईड CO आणि नायट्रोजन ऑक्साईड. ओके. सल्फर ऑक्साईड. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. हे 4. वाहन उत्सर्जनातून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कोणते हरितगृह वायू बाहेर पडते? कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. ओके. कॉमा राहिलेला आहे इथं, DTP ऑपरेटरकडून चूक झालेली आहे. ओके.
रवंथ करणारे जनावरे, भात शेती, मिथेन CH4, ओके. सांडपाणी व लँडफिलमधून मिथेन, ओके, CH4 मिथेनचं. त्यानंतर रेफ्रिजरेशन, फोम आणि एरोसोलमधून क्लोरोफ्लोरोकार्बन आणि खतामधून नायट्रोजन ऑक्साईड. लक्षात राहू द्या, कोणत्या क्रियेतून कोणते हरितगृह वायू बाहेर पडत असतं हे या चार्टवर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हरितगृह वायू कोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. पुढचा पॉईंट आहे हवामान बदलाचा परिणाम. एक, तापमान वाढ. दुसरा आहे समुद्राच्या पातळीत वाढ. कृषी उत्पादनावर देखील साईड इफेक्ट. परिसंस्था व जैवविविधतेची हानी. आणि त्यानंतर मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम. ठीक आहे, याचं पॉईंट एकदा सविस्तरपणे पाहून घेऊ. तापमान वाढ. जर सध्याच्या दराने हरितगृह वायूचे प्रमाण वाढत राहिले तर सन 2050 पर्यंत पृथ्वीच्या तापमानात 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस वाढ होईल. पिकांच्या वाढीस व्यत्यय येऊन शेती उत्पादनात देखील नुकसान होते. समुद्राच्या पातळीत वाढ. गेल्या शतकात हिमनग वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळी 10 ते 30 सेंटीमीटरनी वाढली आहे. ओके, आणि ही धोक्याची घंटा आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर लहान बेटे बुडतील. जसं मालदीव प्रजासत्ताक हे समुद्र पातळीच्या वाढीमुळे असुरक्षित असलेल्या देशाचे एक उदाहरण आहे. त्रिभुज प्रदेश देखील अतिशय धोक्यात आहेत. त्यानंतर कृषी उत्पादन. हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलांचा दूरगामी परिणाम शेतीवर होतो. काही ठिकाणी शुष्कता येईल, काही ठिकाणी जास्त पाऊस, काही ठिकाणी उष्ण, तर काही शीत होतील. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होईल. कारण बघा, एक प्रत्येक वातावरणामध्ये एक प्रत्येक पीक येत असतं. जर ते वातावरण त्या ठिकाणी नाही राहिलं आणि त्या वातावरणात बदल झाला तर त्या पिकाला साजेसं वातावरण उपलब्ध न झाल्यामुळे तिचे जे उत्पादन आहे ते घटेल किंवा ते उत्पादनच पीक होणार नाही. परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी. मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे आणि शुष्कता वाढणे यामुळे मोठ्या जंगलांना आग लागू शकते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व अमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वनवे ही त्याची अलीकडची उदाहरणे त्यांनी म्हणजे आहेत. यामुळे जंगलातील मोठी क्षेत्रे नष्ट होतील व प्राण्यांच्या प्रजातींना स्थलांतर करणे भाग पडेल. त्यानंतर मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम. उष्णतेच्या लाटामुळे होणारे मृत्यू आणि इतर गोष्टीमुळे होणारे मृत्यू, पाणी आणि व हवेद्वारे होणारे आजार, मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू यांचे प्रमाण वाढेल. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे हे आहे हवेतील वायूंचे प्रमाण. लक्षात ठेवा, यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे. नायट्रोजन 78.09%, ऑक्सिजन 20.9%, आर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.039%, निऑन 0.001818%, हेलियम 0.00 3 वेळेस 0 आहे 524%. बारीक लक्षात ठेवा. ओके, मिथेन 0.000179%. आता एवढं बारीक द्यायची गरज नाही, परंतु तुम्हाला इथपर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे चार जे आहेत कोणकोणते आहेत? नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड. ओके, चार तरी तुम्हाला त्याचे आकडे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर ओझोन देखील एक लक्षात ठेवा की 0.4 नंतर 60%. ओके, अशा प्रकारे आहे ते लक्षात ठेवावंच लागेल. काही गोष्टी त्याला नाईलाज नाही. आता हवेच्या घटकांची गुणधर्म आहे. हा जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. त्यामध्ये बघा ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, अशा नायट्रोजन आहे, महत्त्वाचे पॉईंट आहेत, धूळ, तापमान, हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा आणि जर काही शंका असेल तर हा नंबर जो आहे तो तुमच्यासमोर मी दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप करू शकता. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.